मराठा आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालेला आहे आणि त्यानिमित्तानं आता 29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातून जे आहे ते मराठा समाज धडकणार आहे। धाराशिव जिल्ह्यात देखील मोठी जनजागृती करण्यात येते। आता आपण धाराशिव तालुक्यातील सारोळा गावात आहोत। या ठिकाणी मोठी जनजागृती मराठा समाजाच्या वतीने करण्यात येते। अशा पद्धतीने एक ट्रॅक्टर बनवण्यात आलेला आहे आणि गावोगावी जाऊन जी आहे ती या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जनजागृती केली जाते। हे सर्व मराठा समाज बांधवाचे पदाधिकारी आपल्या सोबत आहेत। मला सांगा, आज आता 29 तारखेला तुम्ही मुंबईला जाताय, कसं नियोजन झालं? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आमच्या अंतवाली सराटीमध्ये आम्ही उद्या दुपारून निघणार आहोत आणि तिथून आम्ही मुंबईकडे रवाना होणार आहोत। ट्रॅक्टर घेतलेला आहे संघ। आम्ही 15 दिवसाची व्यवस्था केलेली आहे खाण्यापिण्याची। आणि जरी काय माझे बांधव आहेत सगळे, भाऊ ही सगळे जे आहेत हे आपलं ही जाणार आहेत, मी बी जाणार आहे। जे राहिलेली कमी जास्त जे पडलेलं आहे ते आमच्या मी भावाला सांगितलेलं आहे किंवा काय कमी जास्त जर पडलं तर इथं बाकीचं कुठानं बघ मी चाललेलो आहे। अंतवाली सराटीपासून चाललेला आहे, मुंबईला रवाना व्हायला लागलेला आहे। जरी काय कमी जास्त पडलं तर आपलं तिथं मागच्याला तुम्ही सांगितलेलं आहे मी घरच्याली बघायला सगळे। आणि आम्ही आपलं उद्यापासून अंतवाली सराटीपासून मुंबईला रवाना होणार आहोत। काय तयारी केली सोबत? काय सोबत आम्ही आता सध्या 2 तांदळाचे कट्टे घेतलेत, गव्हाचा आटा घेतलेला आहे पिठाचा, तेलाचं 2 डबं, डाळी सगळं आम्ही आपलं 2 कुक ठेवलेले आहेत। ते आपले करून आम्ही खाणार आहोत आणि अंतवाली सराटीतनं पुढे निघणार आहोत। गावातून किती लोक जाणार आहेत दादा? 50 लोक जाणार आहे। बरं, कसं नियोजन? ट्रॅक्टर मध्ये 50 लोकांचं नियोजन केलेलं आहे। बरं, मला सांगा, जिल्हाभरातून तुम्ही सगळीकडे जनजागृती केली, जिल्हाभरातून किती समाज मुंबईच्या दिशेने निघणार आहे? काय नेमकं आता असणार आहे? धाराशिव जिल्ह्यातून आम्ही माहिती जेवढी घेतली त्या प्रमाणात तर एक 12,000 गाड्या धाराशिव जिल्ह्यातून निघतील असा पूर्ण अंदाज आहे आणि एवढी माहिती आलेली आहे आमच्यापर्यंत। आणि गावागावातून तुम्ही बघतच आहात की या सारोळा गावामध्ये एवढी मोठी तयारी केलेली आहे। ट्रॅक्टर केले, ट्रॅक्टरमध्ये 2 मजली ट्रॅक्टर तयार केल्यासारखं मध्येच केलं आहे। गॅसची सोय मध्येच केलेली आहे, शिगडीचं आहे त्याच्यामध्ये, खाण्याची सगळी सोय, पाण्याची सोय, पाणी एक स्वतंत्र पाणी, पिण्याचं पाणी वेगळं, सांडपाणी वेगळं, अशा पद्धतीनं सगळं नियोजनानं चाललेलं आहोत की सरकारनं आम्हाला काय म्हणजे कुठल्या लढाईला उतरवायचं त्या उतरायच्या तयारीत आम्ही गेलेलो आहोत ह्यावेळेस। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आंदोलक जर येत असेल त्यांना आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे, मात्र शांततेत आंदोलन करावं असं मुख्यमंत्री म्हणाले। मुख्यमंत्र्यांनी सांगण्यापेक्षा मनोज दादाचाच आम्हाला आदेश आहे की आम्ही आजपर्यंतची जेवढी 2 वर्षात आंदोलनं केली आहे ती शांततेच्या मार्गाने केलेली आहे। ती सरकारनं जर कुठला चुकीचा पाऊल उचलला तर त्याला मात्र 10 पटीनं मराठा समाज उत्तर देईल। काय मागणी असणार आहे? मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी आहे आमची आणि ते आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबईतून हलणार नाही। जोपर्यंत मनोजदादा जरांगे पाटील आदेश देत नाहीत तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार। आणि जोपर्यंत आज गावात जनजागृती केली, काय नेमकं केलं? हो, गावात जनजागृती केली। प्रत्येक घरोघरी जाऊन सांगितलं की बाबा आपल्या प्रत्येक घरातनं एखादी व्यक्ती मुंबईसाठी आरक्षण मागणीसाठी मनोजदादाचे पाठीमागे उभा राहण्यासाठी यावा ही सर्वांना विनंती केली। आणि त्याप्रमाणे जवळपास 1 ट्रॅक्टर असेल, 4 व्हीलर गाड्या असतील, ह्यांचा संपूर्ण ताफा अंतरवालीला उद्या संध्याकाळी निघणार आहे। आणि सर्व गावकऱ्यांनी सढळ हातानं जेवणाची व्यवस्था असेल, बाकीचा आर्थिक व्यवस्था असेल, सगळ्याचं नियोजन सढळ हाताने केलेलं आहे। आणि संपूर्ण गाव हे मराठा आरक्षण घेण्यासाठी या सर्व तरुणांच्या पाठीमागे आहे आणि एकच आमचं मिशन आहे की मराठा आरक्षण घेऊन येणे। आपण जर पाहिलं तर अगदी आता गावोगावातून जे आहे ते मराठा बांधव जे आहे ते अंतरवालीच्या दिशेने निघणार आहे। तिथून ते मुंबईला जरांगे पाटील यांच्या सोबत ते जे आहे ते मुंबईच्या दिशेनं आगेकूच करताना पाहायला मिळतात। धाराशिव जिल्ह्यातून जवळपास 12,000 गाड्या ज्या आहेत त्या मुंबईच्या दिशेने निघणार असल्याची माहिती जी आहे आता मराठा आंदोलकांनी दिली आहे। बालाजी सुरवसे, साम टीव्ही, धाराशिव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।